नमस्कार मित्रांनो MPSC कंबाईन ग्रुप बी एक्झामचे हॉल तिकीट आलेले आहे। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता ओके, किंवा मग तुम्ही डायरेक्ट गुगलला सर्च करू शकता mpsconline.gov.in। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला ऑप्शन दिसेल लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा मेल आयडी फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड फिल करायचा आहे। मित्रांनो तुम्हाला तुमचा पासवर्ड माहिती नसेल तर तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिला ओके, इथे क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या सर्व मित्रांनो असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे। हा कॅप्चा फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे मित्रांनो तुमच्या असा इंटरफेस येईल ओके, तुम्हाला इथे माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो दिसेल आणि तुमच्या प्रोफाईलची माहिती दिसेल। खाली तुम्हाला माय ॲप्लिकेशन्स या ऑप्शनवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र ग्रुप बी एक्झामचं नाव बघायचं आहे, महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलियम एक्झाम 2024 ओके। इथे तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके। तर तुम्हाला इथे तुमच्या एक्झामचं नाव बघून पुढे तुम्हाला व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे राईट साईडला ऑप्शन दिसेल ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, फी रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड। तुम्हाला ॲडमिट कार्ड या ऑप्शनच्या पुढे व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या PDF मध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जाईल ओके। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे। तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला ते डाउनलोड होऊन जाईल ओके। त्याच्यावरती तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जी आहे ते भेटून जाईल। तुम्हाला तुमचे जिल्हा केंद्राचं नाव, परीक्षेचं ठिकाण ओके। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची माहिती दिसून जाईल। तर मित्रांनो आय होप तुम्हाला प्रोसेस समजली असेल। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।